श्रद्धा या गणरायांप्रती अधिक प्रमाणात वाढू लागल्या, लोकांचा ओघ वाढू लागला, उत्सवात वाढू लागला, मंदिरात वाढू लागला. त्याच्या 1000 पेशंटला रोज जेवण नाश्ता हा ट्रस्टच्या वतीने जातो. गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून जातो. दरवर्षी 3 कोटी रुपये त्या विषयाला खर्च होतात. की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधून लोक पुण्यामध्ये मूर्ती बनवण्याची ऑर्डर देतात. दगडूशेठ मंदिरात जरी ओवाळलं तरी दिसताना व्हिडिओ असा तयार व्हायचा की दगडूशेठच्या गाभाऱ्यात दगडूशेठ बाप्पाची आरती तुम्ही करताय. आणि जगातल्या जवळजवळ 60 देशातल्या 2 लाख भाविकांनी त्याचा अनुभव घेतला. त्याचं ॲप्रिशिएशन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ट्रस्टला सर्टिफिकेट देऊन केलेले. किंवा आपली देशाची टेक्नॉलॉजी जगात पोहोचवली. साधन हे वेगळं असलं पाहिजे. तुम्ही नोकरी करताय, बिझनेस करताय, पण तुम्हाला जो वेळ शक्य आहे, मला अर्धा तास देणं शक्य आहे, 1 तास देणं शक्य आहे, त्या वेळेत या तुम्हाला याच्यात निश्चित सहभागी होता येईल. नमस्कार, मी संस्कृती शिंदे. आम्ही VIT पुण्याच्या ऑफिशियल ऑन्ट्रप्रिनरशिप सेलकडून आलो आहोत आणि दगडूशेठ गणपतीच्या ट्रस्टचं कामकाज कसं घडतं हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा इंटरव्ह्यू तुमच्यासोबत प्लॅन केलेला आहे. सो थोडं तुमच्याबद्दल फर्स्ट विचारते. सो तुम्ही दगडूशेठ गणपती ट्रस्टचे ट्रेझरर व्हायच्या आधी तुम्ही सुवर्णयुग तरुण मंडळात कार्यरत होतात. सो तिथपासून ते ट्रस्टचे ट्रेझरर हा तुमचा प्रवास कसा झाला याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी महेश शंकरराव सूर्यवंशी. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा ज्या ठिकाणी उत्सवामध्ये बसतात, जिथे उत्सव होतो त्या परिसरामध्ये राहणारे आम्ही लोक. हा सगळा परिसर मंडईचा परिसर आणि या परिसरामध्ये फुलांचे व्यापार असतील, लोण्याचे चक्क्याचे व्यापार असतील, मंडईचे असतील व्यापारी, असे सगळे व्यापारी मंडळींचा हा परिसर. परंतु ह्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना हे 18 विश्व दारिद्र्य असलेला हा परिसर आणि 1893 लोकमान्य टिळकांनी ह्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामध्ये जे श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे सद्ग्रस्त होते, त्यांनी लोकमान्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि 1893 या गणपती बाप्पाची स्थापना ही लोकमान्य टिळकांच्या शुभहस्ते त्यांनी केली आणि तिथनं या बाप्पाचा प्रवास सुरू झाला. 1896 पुण्यामध्ये मोठी प्लेगची साथ आली. जशी आता कोरोनाची साथ होती तशी त्यावेळेला प्लेगची साथ आली आणि खूप लोक त्यात दगावली. त्याच्यामध्ये दगडूशेठजींचा एक छोटा मुलगा तो सुद्धा दगावला आणि 3 महिन्यानंतर साधारण शेठजी सुद्धा दगावले आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई, त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची सांत्वना करण्याकरता त्यांचे सद्गुरू माधवनाथजी महाराज हे इंदूरवरनं पुण्यामध्ये आले आणि त्यांनी सांत्वना करताना सांगितलं, जे झालंय ते बदलू शकत नाही, परंतु जसं आता गणपती बाप्पाची स्थापना आपण केलेली आहे तशी दत्त महाराजांची स्थापना करा आणि ही दोन्ही दैवत यांच्या सर्व धार्मिक विधी रिच्युअल्स तुम्ही नियमितपणे करा. मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांचं नावलौकिक जसा वाढवतात तशी ही 2 दैवत तुमचा नावलौकिक वाढवतील असा आशीर्वाद त्यांनी दिला. आणि आज आपण तो आशीर्वाद फलद्रूप झालेला पाहतोय की दगडूशेठ गणपती हे भक्ताचं नाव आहे, हे गणपती बाप्पाचं नाव नाही. हे सर्वात मोठं त्याचं वैशिष्ट्य आहे, कारण सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद हा सत्यामध्ये उतरलाय, फलद्रूप झालेला आहे. आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई, पुण्याचा जो मुख्य लक्ष्मी रस्ता आहे तो लक्ष्मीबाईंच्या नावाने प्रसिद्ध झालेला आहे. असं हे पुण्यवान दाम्पत्य आज महाराष्ट्रामध्ये 1 लाख गणपती मंडळ असतील, परंतु जे देवत्व हे या दगडूशेठ गणपती बाप्पाला भक्तांच्या श्रद्धेतनं प्राप्त झालेलं आहे ते अलौकिक असं आहे. आणि आम्ही कुठेतरी बाप्पाने आम्हाला याच्यामध्ये या सेवेमध्ये सहभागी करून घेतलं. आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे 202 बुधवार पेठ या गणपती बाप्पाच्या उत्सव मंडपाच्या परिसरात राहायचो. माझे वडील ह्या गणपती ट्रस्टचे संस्थापक ट्रेझरर शंकररावजी सूर्यवंशी होते. तात्यासाहेब गोडसे हे संस्थापक अध्यक्ष होते. मामासाहेब रासने उपाध्यक्ष होते. ह्या मंडळींनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून केलेली ही मेहनत आहे. 1952 साली सुवर्णयुग तरुण मंडळाच्या ताब्यामध्ये ह्या गणपती उत्सवाचं व्यवस्थापन इथल्या व्यापारी मंडळींकडनं आलं, कारण लक्ष्मीबाईंनी इथल्या व्यापारी मंडळांकडं ते नियोजन त्यावेळेला दिलं होतं. आणि मग नंतर 52 साली हे सुवर्णयुग तरुण मंडळाच्या त्यावेळेच्या तरुण कार्यकर्त्यांच्या ताब्यामध्ये ही व्यवस्था आली. तिथनं ह्या उत्सवाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. आणि या उत्सवामध्ये त्यांनी एक ठराव केला सर्व कार्यकर्त्यांनी की आपल्या गणपती बाप्पा हे जगातल्या सर्व गणेश भक्तांच्या हृदय सिंहासनावर विराजमान करायचा, जगात या बाप्पाचं नाव पोचवायचं, ह्या ध्येयाने ते पछाडले
घरची परिस्थिती अतिशय बेताची असताना फक्त गणेश तत्व या गणपती बाप्पांच्या भक्तीने त्यांना हे पुरेपूर त्यांचं भारावून गेलेले हे कार्यकर्ते आणि त्याच्यातनं मग लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, कारण गणेश उत्सव हे समाज प्रबोधनाचं व्यासपीठ म्हणून लोकमान्य टिळकांनी हे पुढे आणलं. मग त्यावेळेला मेळे व्हायचे, मग समाज प्रबोधनाचे विषय होते, त्याच्यामध्ये समाजामधल्या ज्या समस्या असतात त्या मांडल्या जायच्या. या गणपती बाप्पाचं स्वरूप अतिशय साधं होतं. अहवाल 1951 सालापासूनचे आमच्याकडे आहेत. त्यावेळेलाचा बॅलन्स शीट हा अवघा 1100-1200 रुपयाचा होता. आणि असं करत करत लोकाभिमुख ह्या उत्सवाला त्यांनी ठेवत ग्रामीण भागातली लोक, पुणे शहरातली लोक या बाप्पाला श्रद्धेने नारळ अर्पण करायची. मग त्यामुळे त्याला नारळ्या गणपती देखील असं म्हणू लागलं. या भागात परिसरामध्ये फुलांचा व्यापार असल्यामुळे रोज वेगवेगळे फुलांचे आकर्षक हार हे इथले स्थानिक भक्त आणून द्यायचे आणि बाप्पाला तो हार घातल्यावर अतिशय खुलून दिसायचं, रूप खुलायचं आणि ते अतिशय विलोभनीय दिसायचं. श्रद्धेतनं या बाप्पाचं एक एक स्वरूप विस्तारत गेलं. आणि ज्यावेळेला 1967 साली या गणपती बाप्पाला 74 वर्ष पूर्ण झाली आणि 75वं वर्ष लागलं. 68 साली ही जी आता आपण मूर्ती पाहतोय, ही मूर्ती ही बनवण्याचा संकल्प केला, कारण त्यावेळेची जी मूर्ती होती ती थोडी खराब झाली होती. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी संकल्प केला त्यावेळेचा की आपण एक बाप्पाची नवीन मूर्ती बनवू. त्यासाठी नागेश शिल्पी म्हणून जे शिल्पकार होते त्यांचं ससून हॉस्पिटलमध्ये ते बॉडी पार्ट्स बनवायचे आणि आमचे डॉक्टर बाळासाहेब परांजपे ट्रस्टचे उपाध्यक्ष त्यावेळेला ते मेडिकल शिक्षण त्या ठिकाणी घेत होते. त्यांनी नागेश शिल्पींना इथं आणलं आणि आमच्या सगळ्या मंडळींनी त्यांच्यासमोर कल्पना मांडली. त्यांनी एक छोटीशी मूर्ती बनवली, 1 फुटाची, जशी हवी तशी या पद्धतीची. आणि पुण्यामध्ये त्यावेळेला टिळक पुतळ्यासमोर आर्यन थिएटर होतं. त्या आर्यन थिएटरचा शेवटचा शो 12 वाजता संपल्यानंतर प्रोजेक्टर थ्रू ही मूर्ती मोठ्या पडद्यावर ह्या परिसरातल्या सगळ्या मंडळींना दाखवण्यात आली आणि सगळ्यांचं एकमताने अप्रुव्हल आल्यानंतर की अरे हा यस, आपल्या बाप्पासारखीच हुबेहूब झालेली आहे. मग त्याला ते काम दिलं गेलं. मग ते अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने, कारण त्यांचे जे वडील होते शंकरप्पा शिल्पी, हे म्हैसूरला वडियार राजाच्या पॅलेसमध्ये राजशिल्पी म्हणून होते आणि त्यांनी साऊथमध्ये अनेक मंदिरांच्या मूर्त्या घडवल्या होत्या. ते मूर्तीशास्त्राचे जाणकार होते. या बाप्पाच्या मूर्तीची पहिली माती मंत्र म्हणून त्यांनी मळली आणि मग नागेशप्पा शिल्पींनी विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने ही मूर्ती तयार केली. आणि त्याच्यामध्ये जे गणेश यंत्र ठेवलेलं आहे ते पुण्यामध्ये ज्या मुळा आणि मुठा या 2 नद्या आहेत, त्या नद्यांच्या संगमावर त्यावेळेला सूर्यग्रहण होतं. सूर्यग्रहणाचा मुहूर्त साधत पाण्यामध्ये त्यांनी उभं राहून तपश्चर्या केली. ते गणेश यंत्र त्यांच्या हातामध्ये होतं. जवळजवळ 3.5-4 तास त्यांनी मंत्र म्हणून तपश्चर्या करून ओले त्याने ज्या ठिकाणी या मूर्तीचं काम चालू होतं, म्हणजे आपल्याला माहिती आहे रेसकोर्सच्या इथे एक भगवान शंकरांचं मंदिर आहे, त्या ठिकाणी ते काम चालू होतं. तिथे ओले त्यांनी बाप्पांच्या पाठीमागून पोटामध्ये ते गणेश यंत्र ठेवलं आणि त्यांनी पण सांगितलं, कारण ते जाणकार होते, की ह्या गणपती बाप्पांच्या धार्मिक विधीमध्ये खंड नाही पडला पाहिजे. हा बाप्पा जगभरामध्ये प्रसिद्धीला पावेल. आणि त्यावेळेसपासून दगडूशेठच्या कुठल्याही धार्मिक कामामध्ये खंड पडलेला नाही, अगोदरपासूनच नव्हता. आणि 68 सालापासून अमृत महोत्सवापासून शालेय विद्यार्थ्यांच्या अथर्वशीर्षाला सुरुवात झाली, कारण विद्यार्थ्यांची वाचा ही शुद्ध व्हावी ह्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग गणेशोत्सवात करून घेतला. पंडित वसंतराव गाडगिळांच्या माध्यमातून दगडूशेठ गणपती ट्रस्टनी हा उपक्रम सुरू केला. असं करत करत इथं देखाव्यांची परंपरा त्या वर्षापासून सुरू झाली. भारतातल्या विविध मंदिरांच्या प्रतिकृती या देखाव्याच्या स्वरूपात मांडण्याची संकल्पना पुढे आली, कारण इथल्या नागरिकांना आपल्या भारताच्या संस्कृतीचा परिचय व्हावा आणि त्यातनं नॅशनल इंटिग्रिटी, राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धिंगत व्हावी ह्या हेतूने या देखाव्यांच्या संकल्पना सुरू झाल्या आणि लोकांचा भरघोस प्रतिसाद त्याला मिळू लागला. आणि आकर्षक रोषणाई ही संध्याकाळच्या वेळेला मुख्य आकर्षण ठरली. गणपती बाप्पाचं दर्शन आणि दगडूशेठची रोषणाई हे समीकरण झालं. लोकांचा ओघ वाढू लागला. बाप्पाची ख्याती ही देशभरात जगभरात पसरली आणि नारळाच्या राशी बाप्पा जिथे उत्सव मंडपात बसायचे त्यावेळेला छोटा मंडप असायचा, दोन्ही बाजूला सिलिंगपर्यंत नारळाच्या राशी जायच्या. आणि त्यावेळेला माध्यमं नव्हती. दूरदर्शनचं लोक त्या 10 दिवसात 1 दिवस येऊन ते शूटिंग घेऊन जायचे आणि उत्सव झाल्यावर ते दाखवायचे. खूप कुतूहल असायचं कार्यकर्त्यांना, कारण वर्गणी काढली जायची. वर्गणी काढून लोकवर्गणीतनं हा उत्सव साजरा व्हायचा
आणि त्या लोकांप्रती कृतज्ञता म्हणून अहवालामध्ये त्यांची सगळ्यांनी देणगीदारांची नावं छापली जायची, हिशोब मांडला जायचा. हिशोब मांडण्याची पद्धत ही दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने सुरू केली आणि आपण लोकांचं उत्तरदायित्व आहोत त्या दृष्टिकोनातनं अहवालाची पद्धत सुरू झाली. आज देखील दगडूशेठचा बॅलन्स शीट हा वर्तमानपत्रामध्ये आम्ही जाहीर करतो, कारण हे शेवटी हे लोकांचं आहे आणि लोकांच्या निधीतनं, देणगीतनं, वर्गणीतनं हे सगळं देवस्थान काम करते. त्या दृष्टिकोनातनं दगडूशेठची वाटचाल सुरू होत असताना वाटचाल देव मंदिराबरोबर मानवसेवेच्या महामंदिराकडे. मग सगळ्यांची धारणा आली की बाबा आम्हाला वर्षभर या गणपती बाप्पाचं दर्शन कसं मिळू शकेल, ही लोकभावना तयार झाली. आणि त्या लोकभावनेचा रेटा इतका होता की 1984 साली गुढीपाडव्याच्या दिवशी आता आपण जे मंदिर पाहतोय त्याचं छोटेखानी स्वरूप त्या मंदिराचं सुरू झालं. गणपती बाप्पा त्या ठिकाणी विराजमान झाले आणि 365 दिवस श्रींचं दर्शन हे भक्तांसाठी खुलं झालं. शृंगेरीचे शंकराचार्य भारती तीर्थ स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते बाप्पांची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली आणि रोज भक्तांचा ओघ वाढू लागला. सकाळी 6ला मंदिर उघडायचं, मंदिर उघडल्यानंतर देवाची नित्योपचार पूजा व्हायची, लोकांचं दर्शन व्हायचं आणि रात्री 11 वाजता मंदिर बंद व्हायचं. 2 वेळचे नैवेद्य आले, आरती आली, सगळे ते मंदिरातल्या सर्व ज्या काही व्यवस्था आवश्यक असतात त्या सगळ्या सुरू झाल्या. भक्तांचा ओघ परत वाढू लागला, दानपेटीमध्ये रक्कम वाढू लागली. देवाचे सर्व षोडशोपचार करून उत्सव सगळे साजरे करून रक्कम उरायला लागली. मग ह्याचं करायचं काय हा विषय आला. हा विषय आल्यानंतर बाबा हे पैसे लोक देत आहेत, जो वर्ग आहेरे वर्ग आहे तो आपल्याला देतोय, परंतु समाजात जो वर्ग उपेक्षित आहे, जो समाजाकडे आशाळभूतपणे मदतीची याचना करतोय, अशा लोकांपर्यंत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपण हा निधी पोहोचवला पाहिजे. त्या संकल्पनेतनं दगडूशेठनी सामाजिक उपक्रमांची मांडणी केली. त्याच्यामध्ये 1984ला मंदिर झाल्यावर पहिला जो प्रोजेक्ट केला 1985 साली तो कोंडव्याला देवदासींच्या मुलांचं बालसंगोपन केंद्र, हॉस्टेल. कारण आपल्या उत्सवामध्ये उजव्या बाजूला जो रेड लाईट एरिया आहे त्या माता भगिनी सर्वाधिक वर्गणी आणून द्यायच्या आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने 85ला बालसंगोपन केंद्र कोंडव्याला सुरू केलं. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था केली. आज त्या केंद्रामधनं 2000 मुलं स्वतःच्या पायावर उच्च शिक्षित होऊन मेनस्ट्रीममध्ये आलेली आहे की ज्यांना कोणी निमंत्रण पत्रिका देखील देत नव्हतं. अशा पद्धतीने दगडूशेठच्या सामाजिक उपक्रमांचा प्रवास सुरू झाला. सिंहगड रोडला वीटभट्टी कामगार हे राबायचे लोकांसाठी, परंतु त्यांना स्वतःची घरं नव्हती. मग त्या लोकांना स्वतःची घरं दगडूशेठच्या वतीने आपण करून दिली. श्रम त्यांचे आणि त्याला लागणारा निधी हा दगडूशेठचा. अशा पद्धतीने ती वीटभट्टी घरकुल योजना निर्माण झाली. त्याच्यानंतर 1987ला पहिली रुग्णवाहिका दगडूशेठच्या वतीने आपण घेतली आणि विनामूल्य समाजासाठी ती अर्पण केली. ती लोकवर्गणी काढली कार्यकर्त्यांनी, 5-5 रुपयाची कुपन ही लोकांना देऊन ती रुग्णवाहिका तयार झाली आणि त्यातनं लोकसेवेचा जो वसा आहे, आज दगडूशेठकडे 11 रुग्णवाहिका आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्या विनामूल्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये डिझेल खर्चामध्ये उपलब्ध आहेत. पंढरपूरच्या वारीमध्ये 87 सालापासून ज्यावेळेला फक्त एक शासकीय रुग्णवाहिका असायची त्यावेळेला दगडूशेठच्या रुग्णवाहिकेचा डॉक्टर, रुग्णवाहिका, औषधं हा प्रवास सुरू झाला. आज तिन्ही मार्गांवर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आणि संत सोपानदेव महाराज या तिन्ही पालखी सोहळ्यांसाठी दगडूशेठच्या 3 फिरते दवाखाने, डॉक्टर्स, औषधं हे उपलब्ध असतात. त्या दृष्टिकोनातनं टँकर उपलब्ध असतात. अशा पद्धतीने एक सामाजिक उपक्रम चढत्या क्रमाने हे सुरू झाले. मंदिर गुढीपाडव्याला सुरू झालं. शेवटी गणपती बाप्पा हा 14 विद्या 64 कलांचा देवता आहे. त्या दृष्टिकोनातनं संगीत महोत्सवाची रचना आली. गुढीपाडवा ते रामनवमी हा संगीत महोत्सव ह्या आपल्या जिथे बाप्पा उत्सवात बसतात कोतवाल चावडीच्या परिसरात दत्त मंदिरच्या समोर त्या ठिकाणी रात्री कार्यक्रम व्हायचे. त्यावेळेला बंधन नव्हतं. रात्री 10 नंतर कार्यक्रम सुरू व्हायचे आणि आज बंधन आल्यानंतर शनिवारवाड्यावर नंतर गणेश कला क्रीडामध्ये हे कार्यक्रम होतात. रसिकांसाठी ते विनामूल्य असतात. हे कार्यक्रम करत असताना समाजामध्ये जे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देत आहेत त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता पुरस्कार आपण सुरू केले आणि अशा पद्धतीने हे लोकांचे पैसे लोकांना परत हे दिले जात आहेत. ही ट्रान्सपरन्सी दगडूशेठनी ठेवली. दुसरी गोष्ट, जरी हे धार्मिक काम असलं तरी इथं अंधश्रद्धेला अजिबात थारा नव्हता. ज्या वेळेला गणपती दूध पितो ही अफवा महाराष्ट्रामध्ये पसरली त्यावेळेला दगडूशेठचं मंदिर हे बंद केलं गेलं आणि तिथं बोर्ड लिहिला की हा बाप्पा दूध पित नाही, कृपया अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. अशा पद्धतीने डोळस श्रद्धेने काम करणारा हा ट्रस्ट आणि लोकांच्या पैनपैचा हिशोब देणारा हा ट्रस्ट हा लोकांच्या
श्रद्धा या गणरायांप्रती अधिक प्रमाणात वाढू लागल्या, लोकांचा ओघ वाढू लागला, उत्सवात वाढू लागला, मंदिरात वाढू लागला. त्याच्यातनं अजून निधी यायला लागला, त्यातनं आणखीन सामाजिक उपक्रमांची जोड आपण ह्या गणपती उत्सवाला दिली. हा जो प्रवास मी तुम्हाला सांगतो, ह्या प्रवासामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये गणेशोत्सवाला एक ओंगर स्वरूप आलं होतं. लोक रोंबा सोंबावर डान्स करायची, अतिशय लोकांना ते किळसवाणं वाटायचं, महिला मुलींना फिरणं मुश्किल झालं होतं. तर या गणेशोत्सवाला एक चांगलं विधायक आणि रचनात्मक वळण द्यावं म्हणून तात्यासाहेब गोडसे आणि त्यांचे सहकारी आप्पासाहेब सूर्यवंशी, मामासाहेब रासने, बुवा रासने ह्या सगळ्या लोकांनी विचार केला. आणि त्यांना त्यावेळेचे जे पत्रकार होते, ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव पटवर्धन यांनी एक संकल्पना मांडली की आपण गणपती मंडळाच्या स्पर्धा घेऊ आणि त्या स्पर्धेमध्ये निकष लावू की जे मंडळ उत्सवाव्यतिरिक्त वर्षभर जर समाजाप्रती काम करत असेल, समाजोपयोगी उपक्रम राबवत असेल, त्या मंडळांना आपण बक्षीस देऊ. आणि मग ती संकल्पना आपण अंमलात आणली आणि काम सुरू झालं. आज परिस्थिती अशी की आपण पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही स्पर्धा राबवतोय, त्याला 40 वर्ष झाली. आणि पुण्यामध्ये गणेशोत्सवाची मंडळ जी आहे ती वर्षभर काम करायला लागली आणि अनेक मंडळांना आपण 15-15 लाखाची बक्षिसं येतो. त्यातनं गणेशोत्सवाचं स्वरूप खरंच बदललं. जर जुने लोक असतील तर तुम्हाला सांगतील की पहिलं गुलालाचं प्रमाण अतिशय मोठं होतं. 4-4 दिवस गुलाल अंगावरचा कार्यकर्ता जायचा नाही विसर्जन झाल्यावर. पूर्णपणे गुलाल आज थांबलेला आहे. लोक अष्टगंध लावतात, स्वच्छ कपडे घालतात आणि गणपती बाप्पाचं हे उत्सवाचं स्वरूप चांगल्या पद्धतीने आलं. दुसरी गोष्ट, आम्ही आणखीन एका गोष्टीची आखणी केली की गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. या उत्सवाला जर मांगल्याचं, पावित्र्याचं स्वरूप वाढवायचं असेल तर त्या मंडळाच्या परिसरातल्या महिला भगिनींना आपण त्यात सामावून घेतलं पाहिजे, हा विचार पुढे आला. आणि त्या विचारातनं सामूहिक अथर्वशीर्ष पठण हे सुरू झालं आणि 11 भगिनींपासून सुरू झालेलं हे अथर्वशीर्ष पठण आज 31,000 महिला ह्या पहाटे 6 वाजता दगडूशेठच्या मंडपासमोर एकत्र येतात. जवळजवळ बुधवार चौकाच्याही पुढे रांग असते आणि सामूहिक अथर्वशीर्ष पठण, महाआरती, बाप्पाचा गजर असा तो 6 ते 6:45 असा पाऊण तासाचा कार्यक्रम असतो आणि एक सामूहिक उपासना घडते. महाराष्ट्रामधल्या सगळ्या गणपती मंडळांनी हा उपक्रम अंगीकारला. त्यांच्या भागात ते उपक्रम राबवतात आणि या उत्सवाला खऱ्या अर्थाने एक पावित्र्याचं आणि मांगल्याचं स्वरूप आलं. कारण जी महिला भगिनी त्यात आली त्या कार्यकर्त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला. अरे, आपली बहीण आली, आपली आई आली, आपण नीट वागलं पाहिजे. उत्सव बराचसा सुधारला. वर्गण्यांवर आधी आक्षेप व्हायचे, खंडणी गोळा करतात. आता मग त्या निमित्ताने खंडणी ते वर्गणी बंद झाली आणि प्रायोजकत्व आलं. वेगवेगळे कंपन्या प्रायोजक गणपती उत्सवामध्ये द्यायला लागले. त्यामुळे कार्यकर्त्यांवरचा ताण कमी होत गेला. पण या उत्सवाला इव्हेंटचं पण स्वरूप आलं. दोन्ही बाजू असतात आणि त्याच्यातनं उत्सव बऱ्याच चांगल्या प्रकारे हा सुरू होत असताना दगडूशेठच्या माध्यमातून 2010 सालापासून आम्ही आणखीन वेगवेगळे उपक्रम प्लॅन केले. ह्याच्यामध्ये विद्यार्थी पालकत्व योजना, पुणे शहरातल्या 55 मराठी माध्यमाच्या शाळांमधली 550 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व आम्ही स्वीकारलं, जे दारिद्र्य रेषेखाली, बिलो पॉवर्टी लाईन आहे. त्या विद्यार्थ्यांना जिथपर्यंत शिकण्याची इच्छा आहे तिथपर्यंतची जबाबदारी ट्रस्टने स्वीकारली. आणि आज या योजनेचं फलित असं आहे, या योजनेमध्ये दर रविवारी संस्कार आपण देतो. 35 प्रशिक्षक त्याच्यासाठी आहेत. त्याच्यानंतर काउन्सिलर्स आहेत. त्यानंतर त्यांचा 1 लाखाचा इन्शुरन्स उतरवलेला आहे. याच्यामध्ये एक समाधान कांबळे नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याचे वडील स्वारगेटला चांबारी काम करतात. आज तो बेंगलोरला इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून जॉईन झालेला आहे. म्हणजे अशा अनेक सक्सेस स्टोरी की ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे परंतु अभ्यासात तो गुणवान आहे. ही गणेशोत्सवाची फलित मी तुम्हाला सांगतोय, दगडूशेठची वाटचाल सांगतोय. हे सांगत असताना सैन्य दलामधल्या युनिट्स आम्हाला जोडल्या गेल्या. 6 मराठा बटालियनचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं आणि ते आम्हाला अप्रोच झाले. त्यांच्या 60 वीरपत्नींचा सन्मान दगडूशेठच्या वतीने 25,000 रुपयांनी साडीचोळी देऊन आम्ही केला. त्यानंतर जवळजवळ सगळ्या मराठा बटालियन, म्हणजे 1 मराठा असेल, 24 मराठा बटालियन असेल, 26 मराठा असेल, अशा अनेक मराठा बटालियनच्या वीर पत्नींचा सन्मान हा करायचा आम्हाला संधी मिळाली. 2017ला दगडूशेठचं 125वं वर्ष होतं. त्यावेळेला 100 मिलिटरीच्या आणि 25 नक्षलाईट एरियामधल्या भगिनींचा सन्मान करायची संधी आम्हाला मिळाली. ससून रुग्णालय जे आहे पुण्यातलं, त्या ससून रुग्णालयातल्या 3,000 पेशंटला रोज जेवण, नाश्ता हा ट्रस्टच्या वतीने जातो. गणपती बाप्पाचा प्रसाद म्हणून जातो. दरवर्षी 3 कोटी रुपये त्या विषयाला खर्च होतात.
परंतु समाजातला सगळ्यात शेवटचा घटक हा ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट होतो. 5 जिल्ह्यातले रुग्ण म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असे 5 जिल्ह्यातले रुग्ण येतात. त्या रुग्णांच्या नातेवाईकांना तिथं बसण्याची देखील व्यवस्था नाही. त्यांच्यासाठी विश्रांतीगृहाची व्यवस्था आपण केली. त्यांचं किचन आपण हायटेक करून दिलं. 5 स्टार हॉटेलसारखं किचन करून दिले. त्याला जवळजवळ 1.5 कोटी रुपये आपण खर्च केलेला आहे. प्रेग्नंट महिलांचे 5 वॉर्ड आपण रिन्युएट करून दिलेले आहेत. ज्या महिलांना तिथं सर्व सुविधा दिल्या आहेत, जे प्रायव्हेट हॉस्पिटलच्या तोडीला तोड ते वॉर्ड आहेत. आणि तिथं NICU नव्हता, 59 बेडचा NICU करून दिला आहे. जी व्यवस्थाच तिथं नव्हती, ते मुलं मरायची. त्यामुळे फिनोलेक्सच्या सहकार्याने दगडूशेठनी तो उपक्रम सुरू केलेला आहे आणि अतिशय आरोग्यसेवेमध्ये चांगलं कार्य त्याच्यामुळे उभं राहिलेलं आहे. पुण्यामध्ये जे कुष्ठरोगांचे फॅमिलीज आहेत येवलेवाडीला, तर त्यांच्याकडे मशिनरी होत्या, त्या सगळ्या बंद पडल्या होत्या आणि ते बेगिंग करायला लागले होते. तर त्यांना आपण 60 लाख रुपयाची मदत केली. त्यांच्या सगळ्या मशिनरी अद्ययावत झाल्या. मशिनरी अद्ययावत झाल्यानंतर त्यांना टाटाचे ट्रकचे पार्ट बनवण्याच्या ऑर्डर्स मिळाल्या. देशाचे जे मिलिटरीचे टँक्स बनवत आहेत, चेन बनवायच्या ऑर्डर मिळाल्या. ससून आणि येरवडा हॉस्पिटलमधल्या बँडेज बनवण्याच्या ऑर्डर मिळाल्या. आणि त्या 350 फॅमिली स्वतःच्या पायावर आज उभ्या आहेत. आणि अशा प्रकारे खूप मोठ्या अचिव्हमेंट्स याच्या गणपतीच्या माध्यमातून ह्या अव्यवहातपणे सुरू आहेत. वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये आपण काम केलं. सगळ्यात मोठा जो विषय आहे तो खडकवासला धरण जे आहे, तिथला गाळ काढायचं काम 2015 साली कर्नल सुरेश पाटील करत होते. आणि त्याचा 42 किलोमीटरचा कॅचमेंट आहे. त्यांनी आम्हाला विनंती केली मदत करायची, परंतु एवढं मोठं काम आम्हाला पण शक्य नव्हतं. मग आम्ही पुण्यातल्या गणपती मंडळांना आवाहन केलं. 350 मंडळं आली आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून तो गाळ काढायच्या कामाला आम्ही हातभार लावला. ज्यांना पैसे देणं शक्य आहे त्यांनी पैसे द्यावेत, ज्यांना पैसे देणं शक्य नाही त्यांनी श्रम द्यावेत. कारण 42 किलोमीटरला झाडांची ट्रेंच करण्याचं तिथं प्रयोजन केलं. कारण परत डोंगरावरनं येणारी माती पाण्यात जाऊ नये, परत गाळ साठू नये, त्यासाठी मंडळांनी सहकार्य केलं आणि अवेअरनेससाठी सहकार्य केलं. ह्याची फलश्रुती अशी झाली, 60 दिवसामध्ये 1 महिन्याचा एक्स्ट्रा पुण्याला पाणी स्टोरेज मिळालं आणि केंद्र सरकारने पायलट प्रोजेक्ट म्हणून तो स्वीकारला. आणि पुण्याच्या जवळ जे जेजुरीच्या पुढे पिंगोरी नावाचं गाव आहे, 2013ला जो दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये त्यातलं गाळ काढायचं काम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आम्ही केलं. आणि 4 वर्ष त्या गावात पाऊस नव्हता. त्या वर्षी गणपती बसायच्या दिवशी गणेशोत्सवात जो पाऊस सुरू आला, तो विसर्जनाला बाप्पाचं विसर्जन दगडूशेठच्या झाल्यावर त्यांचा फोन आला की आमचा तलाव भरलेला आहे, डॅम भरला आहे. आणि आम्ही जेव्हा तिथं गेलो, सगळी जनावरं पाणी पित होती. अतिशय हृदय म्हणजे पिळवटणारं दृश्य होतं. त्या गावचा पाणी प्रश्न मिटून शेजारच्या 10 गावांचा पाणी प्रश्न मिटला आणि जलयुक्त शिवारमधलं सर्वोत्तम कार्य म्हणून त्याचा गौरव त्यावेळेला झाला. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की गणेशोत्सवाची ही फलश्रुती आहे. आता हे जे करंट विषय मी तुम्हाला आत्ता सांगतो, हे का मांडलाय प्रवास, की हाच प्रवास आला पाहिजे, नाहीतर मग गणपती उत्सव का करायचा, हा जो प्रश्न आहे त्याला हे उत्तर आहे. बरोबर. तुमचा वेगळे प्रश्न असतील तर विचारा. सो आता बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी असतात, त्यांचं असं स्वप्न असतं की पुढे जाऊन त्यांना ऑन्ट्रप्रिनरशिपमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी हे आर्थिक व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आत्ता तुम्ही सांगितलं की ट्रस्ट हे समाजकार्य म्हणजे गणेशोत्सवाचं व्यवस्थापन करण्यासोबतच समाजकार्य पण बरंच केले जाते ट्रस्टतर्फे. सो हे सगळं करत असताना ऑफकोर्स तुम्ही पारदर्शकता मेंटेन केलेली आहे. आणि सो आर्थिक व्यवस्थापनाबद्दल तुम्ही काय धडे देऊ शकता आत्ताच्या विद्यार्थ्यांना ज्यांना पुढे जाऊन याच्यामध्ये इंटरेस्ट आहे? हे सार्वजनिक कार्य आहे, हे कुठलं व्यक्तिसापेक्ष नाही आहे. त्यामुळं समाज आपल्याला जे पैसे विश्वासाने श्रद्धेने देतोय त्याचा हिशोब आपण समाजाला दिला पाहिजे. आणि हा हिशोब देत असताना तो चोख पाहिजे, कारण ह्या हिशोब घेणाऱ्या पण यंत्रणा आहेत. तुमच्याकडे तुमचे CA ऑडिट करतात, इन्कम टॅक्सला रिटर्न भरावा लागतो, तुमचा GST रिटर्न भरावा लागतो, तुम्हाला धर्मदा आयुक्ताला कारण सबमिट करावं लागतं. कारण धर्मदा आयुक्त हे सगळ्या ह्या संस्थांचे पालक असतात. त्यामुळे ह्या विषयामध्ये अधिकाधिक ट्रान्सपरन्सी आपल्याला मेंटेन करावी लागते. कारण मुळात ही भावना रुजली पाहिजे की ही सार्वजनिक संस्था असल्यामुळे याचा हिशोब आपल्याला समाजाला दिला पाहिजे. आणि तो आम्ही वर्तमानपत्रात सुद्धा देतो. असं फार कमी संस्था करतात, आमच्या तरी पाण्यात नाही आहे. बरोबर. आणि तुम्ही आधी बोलल्याप्रमाणे की आजूबाजूचे बरेच इथे म्हणजे फुलाची दुकानं आणि असे छोटे मोठे उद्योग पण आहेत आणि त्यांना तुम्ही सहभागी करून घेता गणेशोत्सवामध्ये. सो हे सगळं काम झालं टीमवर्कचं. सो मॅनेजमेंट
मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून हे सगळं मॅनेज करताना तुम्हाला काही अडचणी येतात का? आल्या तर तुम्ही त्या कशा त्यांच्यावर ते प्रश्न सोडवता? गणेशोत्सवाचं नियोजन हे 3 महिने अगोदर जवळजवळ सुरू होतं. तुम्ही जे घटक सांगताय त्याच्यामध्ये पूजा साहित्य असेल, त्याच्यानंतर डेकोरेशनवाला असेल, पेंटवाला असेल, लाईटवाला असेल, अगदी रस्त्यावरचे विक्रेते असतील, हॉटेलवाला असेल. शेवटी लोक येतात. लोक कुठल्या तरी मार्गाने येणार. आयदर ते स्वतःच्या गाडीने येणार, ट्रेनने येणार, फ्लाईटने येणार. हे सगळं अर्थकारण हे रोल होत असतं आणि देशाच्या वेगळ्या भागांमधनं या गोष्टी येत असतात. हळद वेगळ्या भागातनं येते, कुंकू वेगळ्या भागातनं येतं, तुमचं पूजा साहित्य वेगळ्या भागातनं येतं, ह्याला जे दूध लागतं या प्रसादाला ते वेगळ्या भागातनं येतं, शेवटी नारळ शेतातनं येतो. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते आणि याचं नियोजन करणं ह्या सगळ्या क्राऊडचं हे सोपं नाही आहे. 2 कोटी लोक 10 दिवसात येतात असा पोलिसांचा आकडा आहे आणि ह्या लोकांचं स्टॅम्पेड होऊ नये म्हणून नियोजन करावं लागतं. आणि मी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मंडळाचे कार्यकर्ते, सिक्युरिटी गार्ड्स या सगळ्यांच्या एकत्रित आम्हाला बैठका 4 ते 5 घ्याव्या लागतात आणि त्या दृष्टीतनं एकामेकांच्या विचारांनी मागच्या वर्षीच्या आलेल्या अनुभवातनं त्या करेक्शन करून जेणेकरून येणाऱ्या जे माता भगिनी लोक आहेत त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, धक्काबुक्की होऊ नये, त्यांची कुठली गोष्ट चोरीला जाऊ नये, कुणी हरवला तर त्याची व्यवस्था असावी. CCTV कॅमेऱ्यांची अरेंजमेंट त्याच्यामध्ये असते. ॲम्ब्युलन्स आपण 3 ठेवतो. जवळजवळ 12 पुण्यातल्या प्रथितयश डॉक्टरांचं हॉस्पिटल्सची पथकं असतात इथे आणि यावर्षी तर आपण एक ICU बनवतो इथे. कारण पंढरपूरच्या वारीत तो अनुभव आला. ICU त्यांनी तो ठेवल्यामुळे 17 लोकांचे प्राण वाचले अटॅक आलेल्या. ह्याची खूप ह्यूज मॅनेजमेंट आहे आणि मायक्रो मॅनेजमेंट आहे. म्हणजे हे जनरल मी तुम्हाला सांगतोय, परंतु समजा उत्सव मंडपात एक विषय जरी घेतला की बाबा अभिषेक व्यवस्था करायचे आहेत आलेल्या भक्तांच्या, तर त्याच्यामध्ये पण छोटे छोटे विषय, ते अभिषेकाची साहित्य असतील, ते यजमानांना बसायची व्यवस्था असेल, पावती करायची व्यवस्था असेल, प्रसाद देण्याची असेल, हे जे लोक एवढे नारळ घेऊन येतात त्यांची स्वीकारायची व्यवस्था असेल. मग कार्यकर्त्यांचे 2 पाळ्यांमध्ये काम चालतं. एक दिवस पाळी, एक रात्रपाळी. 240 तासाचा हा उत्सव आहे दगडूशेठचा. त्या दृष्टीनं याची मॅनेजमेंट ही होत असते. रात्रीच्या वेळेला जे दानपेटीमध्ये येणारे पैसे ते लोकांसमोरच मंडपामध्ये मोजले जातात, दुसऱ्या दिवशी बँकेत भरले जातात. जे सोनं येतं, चांदी येतं, त्या रिसिट्स दिल्या जातात आणि मग सोनाराकडनं त्याचं व्हॅल्युएशन घेऊन ते बॅलन्स शीटला घेतलं जातं. प्रत्येक गोष्टी, मिरवणुकीची मॅनेजमेंट वेगळी आहे, स्थापनेच्या संदर्भातली मॅनेजमेंट वेगळी आहे, डेकोरेशनची मॅनेजमेंट वेगळी आहे. खूप मॅनेजमेंट हा दगडूशेठचा किंवा या गणेशोत्सवाचा हा गाभा आहे आणि ते रस्त्यावर काम करणारा कार्यकर्त्याला ते आपसूकपणे जमून जातं आणि हे कामात केलेल्या कामातनं, अनुभवातनं जमतं. आपले जे वरिष्ठ असतात त्यांच्याकडनं तो शिकत असतो आणि नंतर पुढच्या लोकांना तयार करत असतो. रस्त्यावर साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यकर्ता ही कार्यकर्त्याची खरी ओळख आहे. आणि रस्त्यावर काय काय घटक असतात, अगदी फेरीवाला असतो, तो बासरीवाला असतो, फुगेवाला असतो. हे लोक कुठनं येतात? गणेशोत्सवात ते एखाद्या लॉजवर पॅसेजमध्ये 50 रुपये भाड्याने राहतात. तुम्ही त्या दृष्टीने विचारा, कमळवाले ते कमळं विकायला जातात, ते आदिवासी भागातून आलेले असतात महाराष्ट्राच्या. कारण ह्या गणपतीच्या 10 दिवसामध्ये त्यांचं 4 महिन्याचं अर्थकारण होत असतं. 4 महिने त्यांचे पुढचे भागतात. म्हणजे खूप मोठी 60,000 कोटीची अर्थव्यवस्था यातनं निर्माण होते, असा एक अभ्यास आहे. आणि हा मॅनेजमेंटच्या दृष्टीने खरंच अभ्यासाचाच विषय आहे गणेशोत्सव. बरोबर. आत्तापर्यंत म्हणजे तुमचा प्रवास आधी सुवर्णयुग मंडळापासून ते ट्रस्टी असा झालेला आहे. सो या प्रवासात कधी तुम्हाला मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून एखादा प्रसंग आहे का असा की जेव्हा काहीतरी म्हणजे त्याच्यातून बरंच शिकायला मिळालं आणि त्या प्रसंगामुळे पुढे जाऊन तुम्ही व्यवस्थापनामध्ये बरेचसे इम्प्रूव्हमेंट केले? जर जुना दगडूशेठ हलवाई गणपतीचा मंडप ज्यांना माहिती आहे, कारण ती जी व्यवस्था होते, उत्सव बाबूगण चौकातनं लोक यायचे आणि बाप्पाचं दर्शन घेऊन समोर कैलास डेअरीच्या बाजूनी दत्त मंदिराकडे जायचे. आडवी व्यवस्था होती. त्याच्यामध्ये खूप लोकांची चेंगराचेंगरी व्हायची आणि मध्ये आमच्या गणेशात छोटा मंडप असायचा, त्या पूजा वगैरे चालायच्या आणि खूप मोठी रांग लागायची, लोकांची खूप कुचंबना व्हायची. त्याच्यामध्ये असे एक वृद्ध आजी होत्या, त्या बऱ्याच दबल्या गेल्या, गुदमरल्या गेल्या. मग आम्ही लगेच त्यांची एक आमचे डॉक्टर होते यांच्याकडनं हॉस्पिटलला पाठवलं. परंतु त्या वर्षी आम्ही खूप बारकाईने विचार केला, कारण शनिवारी रात्री खूप पीक गर्दी असते आणि रविवारी सकाळी खूप मोठी गर्दी असते, कारण बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांना सोयीचे वार येते आणि त्यातनं जे
तिथं कोंडी झाली, ती सोडवणं सगळ्यांनाच अशक्य होऊन बसलं, कारण सगळ्याच बाजूनी लोक आत आले, त्यांना बाहेर पडता येत नव्हतं, अशी परिस्थिती आली. मग आम्ही सगळा साकल्याने विचार करून रेलिंगची व्यवस्था आणली, ती उभं रेलिंग केलं. म्हणजे आपला जो लोकांचा आता दर्शनाचा जो आहे फ्लो, तो शनिवारवाड्यापासून येतो, शनिवारवाड्यापासून आपल्या मंदिरापर्यंत, मंदिरापासून उत्सव मंडपापर्यंत तो सरळ येतो. मंडपात देखील तो बेलबाग चौकातनं रेलिंगमध्ये आला तर त्याचं दर्शन जवळजवळ एक 200-300 फूट सलग होत जातात, मग तो बाहेर पडतो दोन्ही बाजूनी. त्यामुळे मुख्य उद्देश जो आहे त्याच्या दर्शनाचा तो फुलफिल होतो. त्या दर्शन रांगेत त्याला धक्काबुक्की होत नाही. त्याला त्याचं काय अर्पण करायचं असेल, नारळ वगैरे, तो सहज अर्पण करू शकतो. आणि बाहेर पडताना पण दोन्ही बाजूला व्यवस्था असल्यामुळे त्याची चेंगराचेंगरी होत नाही. हा एक उत्तम मॅनेजमेंटचा प्लॅन हा यशस्वी झालेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असे अनेक गणपती मंडळ आहेत की जिथं गर्दी असते, पण क्राऊड मॅनेजमेंट हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. आणि त्यात दगडूशेठ गणपती मंदिर हा अतिशय संवेदनशील हा विषय असल्यामुळे, कारण इथं काही प्रकार घडले होते याच्या आधी, त्यामुळे इथं विशेष लक्ष असतं आणि लक्ष द्यावं पण लागतं. त्या दृष्टिकोनातनं हा मॅनेजमेंटचा जो मी स्वतः प्लॅन केलेली मॅनेजमेंट ती होती रेलिंग सिस्टीमची, त्यामुळे आतल्या व्यवस्था पण चोख झाल्या आणि लोकांना दर्शनाची पण व्यवस्था झाली. कुठलीही अडचण लोकांना आली नाही. याच्यामध्ये अनेक असे विषय असतात. डेकोरेशन पहिलं हाताने चढवलं जायचं, आता क्रेन्स आल्या, आता त्या वेगळ्या व्यवस्था आल्या. हे बदल स्वीकारत आलेला हा उत्सव आहे. त्यामुळे हा एवढे वर्ष टिकून राहिलेला आहे. जवळजवळ 100 वर्षापेक्षा जास्त, आज 133वं वर्ष आहे आपलं. तुम्ही आत्ताच म्हणालात की बदल स्वीकारत दगडूशेठचं सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतचा प्रवास झालेला आहे. सो आणि गणेशोत्सवात तसं पाहायला गेलं तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचाच सहभाग आहे. सो पण आत्ताची जी तरुण पिढी आहे ती जास्त डिजिटली अवेलेबल असते. सो ह्या बदलाला कसं स्वीकारताय दगडूशेठ ट्रस्ट? डिजिटल प्लॅटफॉर्म हा दगडूशेठचा 2000 म्हणजे 8-9 पासूनच सुरू झालेला आहे. आणि त्याचा विस्तार हा 2014 पासून झाला. म्हणजे आज आपल्याकडे बाप्पाचं लाईव्ह दर्शन आहे वेबसाईटवर. आपला फेसबुक आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे आणि आपलं स्वतःचं ॲप आहे. ज्या भाविकांना इथं येता येत नाही त्यांना लाईव्ह दर्शनाची व्यवस्था आहे. ज्यांना अभिषेक सांगायचा आहे तोंडी, त्यांनी नाव गोत्रणी ते सांगू शकतात, त्यांना घरपोच प्रसाद जातो. मला बाप्पाला पोशाख सेवा द्यायची तर ती मला बुक करता येते. मला बाप्पांना दर्शनाला यायचं आहे, तात्काळ दर्शनाचा पास त्याला लगेचच उपलब्ध आहे. आणि डिजिटल मीडियाच्या माध्यमातून बाप्पांच्या रोजचे दर्शन, इथं होणाऱ्या ॲक्टिव्हिटीजचे अपडेट्स, म्हणजे मंदिरातले असतील, सोशल असतील, हे डिजिटल माध्यमातून आपण हे करू शकतो. त्याचा विस्तार इतका झालेला आहे. आम्हाला आज सांगायला आनंद वाटतो की बँकॉकमध्ये दगडूशेठची 6 मंदिरं झालेली आहेत आणि फुकेतमध्ये आत्ता एका मंदिराचं काम चालू आहे. हे सगळे थाई लोक, पण त्यांची बाप्पावर प्रचंड श्रद्धा आहे. आणि आज असा ट्रेंड रुजला आहे की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधनं लोक पुण्यामध्ये मूर्ती बनवण्याची ऑर्डर देतात, दगडूशेठ मंदिरात त्याची पूजा करून मग नेतात. मिलिटरीला 6 बटालियनला दगडूशेठच्या मूर्त्या आपण पाठवतो, बॉर्डरला ज्या असतात, कारण त्यांची श्रद्धा आहे. शेवटी हा अतिशय विस्तारलेला विषय आहे दगडूशेठचा आणि डिजिटल माध्यमं ही त्याच्यामध्ये प्रभावी ठरलेली आहेत आणि त्याचा खूप मोठा उपयोग लोकांना, तो विशेषतः कोविडमध्ये लोकांना मंदिरामध्ये येऊ शकत नव्हते. मग व्हर्च्युअल रियालिटीच्या अजून एक ॲडव्हान्स व्हर्जन होता, ऑगमेंटेड रियालिटी. त्या माध्यमातून एक व्हिडिओ लिंक तयार केली होती आणि त्या व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून तुम्ही अगदी घरच्या तुमच्या बाप्पाला जरी ओवाळलं तरी दिसताना व्हिडिओ असा तयार व्हायचा की दगडूशेठच्या गाभाऱ्यात दगडूशेठ बाप्पाची आरती तुम्ही करताय. आणि जगातल्या जवळजवळ 60 देशातल्या 2 लाख भाविकांनी त्याचा अनुभव घेतला. त्याचं ॲप्रिसिएशन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ट्रस्टला सर्टिफिकेट देऊन केलेलं आहे. केवळ आपली देशाची टेक्नॉलॉजी तुम्ही जगात पोहोचवली. आणि त्या दृष्टिकोनातनं दुसरा ऑप्शनच नसल्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म हाच, कारण लोकांना त्यावेळेला भीतीदायक वातावरण होतं. लोकांना मानसिक आधार देण्याचा हा मार्ग म्हणजे या बाप्पाचं दर्शन. त्या दृष्टिकोनातनं सुद्धा त्याचा फायदाच झाला. आणि यंग जनरेशन, आज जर तुम्ही दगडूशेठच्या मंदिरात आला रात्री 9 ते 11 फक्त यंग जनरेशन असते. आणि हा बाप्पा हा सगळ्यांचंच आकर्षण आहे. रात्री सगळे आपल्या हिंजवडी, पुण्यात IT हब खूप मोठा आहे, सगळे, कारण त्यांना त्यावेळेला वेळ होतो, कॉलेजचे मुलं मुली हे सगळे रात्री 9 ते 11 या वेळेत यंग जनरेशन दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला ही येत असते आणि त्यांची देखील श्रद्धा आहे. आणि हे डिजिटल
मीडियाला आपण योग्य वेळेत स्थान दिल्यामुळे आपण सर्व प्रकारचा वर्ग, म्हणजे यंग क्राऊड आहे, फेसबुकचा मधला क्राऊड आहे, इंस्टाग्रामचा वेगळा आहे, युट्यूबचा वेगळा आहे, असे सगळे क्राऊड, हा बाप्पा 360 आहे, त्यामुळे सगळे त्याचे भक्त आहेत. बरोबर. एक शेवटचा प्रश्न विचारते. सो आता ट्रस्टचं समाजकार्य आणि गणेशोत्सव याचं व्यवस्थापन सगळं सुरळीत चाललंच आहे. सो बरेचसे यंग जनरेशनमध्ये स्टुडंट्स असतात की ज्यांना ऑन्टरप्रिनरशिपमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना हे करत असताना ॲट द सेम टाईम समाजकार्यसुद्धा करायचं आहे. सो त्यांना तुम्ही शेवटचा एक काय संदेश द्याल व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून? मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः सिव्हिल आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे. आणि मॅनेजमेंट हे सार्वजनिक क्षेत्रात जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि कुठलाही रिटर्न त्यातनं मिळत नाही. सेवाभाव असेल तरच सार्वजनिक क्षेत्रात यावं, मग तुम्हाला त्या कार्याचा आनंद घेता येईल. तर तुमचं अर्थार्जनाचं साधन हे वेगळं असलं पाहिजे. तुम्ही नोकरी करताय, बिझनेस करताय, पण तुम्हाला जो वेळ शक्य आहे, मला अर्धा तास देणं शक्य आहे, 1 तास देणं शक्य आहे, त्या वेळेत या, तुम्हाला ह्याच्यात निश्चित सहभागी होता येईल आणि तुम्हाला त्या कामाचा आनंद घेता येईल. मग तुम्हाला कशाही प्रकारचं काम करता येईल, कारण 100 उपक्रम करणारी मंडळ आहेत वर्षभरामध्ये. पैसे नसताना, पैसे लागतात असं अजिबात नाही या विषयाला. म्हणजे दगडूशेठकडे पैसे म्हणून सामाजिक उपक्रम होतात अजिबात असं मानण्याचं कारण नाही. जेव्हा दगडूशेठकडे काही नव्हतं तेव्हापासून हे सुरू केल्यामुळे आज एवढा विस्तार झालेला आहे. त्यामुळे तुमच्या मनात जर आपण समाजाचं काही देणं लागतो ही भावना असेल तर समाजामध्ये अनेक कामं आहेत आणि अशा लोकांची खूप मोठी गरज आहे. कारण संवेदनशील लोक, कार्यकर्ता ही समाजाची गरज आहे. कोविडमध्ये ते सर्व कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे. कारण जो घरचा माणूस घरच्या माणसाला मदत करत नव्हता, त्यावेळेला हा गणपती उत्सवाचा कार्यकर्ता रस्त्यावर होता, कारण तो संवेदनशील होता. कारण समाजामध्ये ही जर संवेदनशीलता नसेल तर अराजकतेकडे आपली वाटचाल सुरू होईल. त्यामुळे या कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये अनेक नवीन तरुणांनी यावं आणि समाजाप्रतीचं आपलं जे काही योगदान त्यांना देणं शक्य आहे, कारण याला वेळ द्यायला लागतो, तो डेडिकेशन जर त्यांनी दिलं तर आपल्या देशाच्या उभारणीत सुद्धा त्याचा मोठा वाटा ठरेल आणि खऱ्या अर्थाने श्रींची ती वेगळ्या पद्धतीची पूजा ठरेल. धन्यवाद सर, तुमचा वेळ दिल्याबद्दल.